भारतीय संस्कृती सभोवतालचा निसर्ग तसेच त्यातील विविध घटकांबाबत कृतज्ञता व्यक्त करते. शेतीचा मित्र असणाऱ्या सापांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी तर बैलांसाठी पोळा मोठ्या उत्साहात साजरा करतो. वर्षभर भार वाहणारे गाढव मात्र दुर्लक्षित राहते. परंतु या गाढवांप्रती आभार व्यक्त करण्यासाठी बैल पोळ्याचेच औचित्य साधून शुक्रवारी चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेडमध्ये चक्क गाढवांचा पोळा भरवण्यात आला. गाढवांचा पोळा म्हणजेच बैलांप्रमाणे गाढवांचा देखील हा सन्मानच आहे. वर्षभर बळीराजाचा त्यांच्या सर्जा राजाकडून शेती मशागतीची कामे करून घेतो. त्याचप्रमाणे पळसखेड येथे गाढवांकडून भोई समाजासह गाढव मालक कामे करून घेतात. गरीब का असेना, पण गाढव मालकांसाठी हा प्राणी त्यांच्या उपजीविकेचे साधनच आहे. त्या गाढवांची वर्षातून एकदा पूजा करून त्याला गोडधोड खाऊ घातले जाते. पोळ्याच्या दिवशी ज्याप्रमाणे बैलांना स्नान घालतात, झुलं चढवितात, अगदी त्याचप्रमाणे पळसखेड येथे शुक्रवारी गाढवांना देखील स्नान घातले, झुलं चढवली, तसेच पुरणपोळी देखील खाऊ घातली. त्यांना पोळ्याच्या तोरणाखाली उभे करून त्यांचं पूजनसुद्धा पळसखेड या गाववासींनी केले. त्याचप्रमाणे शेतकरी बैलांचा पोळ्यानिमित्त साजशृंगार करतात. त्याचप्रमाणे येथील भोई समाज बांधवही गाढवांना सजवून त्यांचा पोळा भरवून सण साजरा करतात. मागील 23 वर्षांपासून हा पोळा साजरा होत आहे. या पोळ्यात 30 ते 35 गाढवं सहभागी झाले होते. ज्याप्रमाणे शेतकरी बैलांना पोळ्याच्या दिवशी कामाला झुंपत नाही, त्याचप्रमाणे गाढव मालकही पोळ्याच्या व पाडव्याच्या दिवशी गाढवावर ओझे लादत नाही. यामुळे गाढवांना 2 दिवसांची विश्रांती मिळते. चांदूर रेल्वे येथून शेजाद खान यांचा हा वृत्तांत.